संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तरुण सुद्धा मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेले आहेत। देशभक्तीपर गीतं लावून रॅली काढण्यात येते। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने तिरंगा रॅलीचं वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजन केलेलं आहे। मुंबई आणि पुण्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅली निघते। तरुणांची या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसते। भाजपचे अनेक इतर नेते सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत हातात ध्वज घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे दिसतंय। संभाजीनगरमध्ये निघालेल्या भव्य तिरंगा रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळतोय। संभाजी पेठेमधल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या तिरंगा रॅलीची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते, मंत्री आणि आमदारांनी सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली आहे। तसंच तरुणांसह वयोवृद्धांनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याचीच ही दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरमधून बघतोय। राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भाजपनं विविध शहरांमध्ये या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रॅली निघतेय। याला मुख्यमंत्री सुद्धा सहभागी झालेले। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं। माधव, छत्रपती संभाजीनगरमध्ये अलोट गर्दी जमलेली आहे या तिरंगा रॅलीसाठी। उत्साह आहे आणि मोठ्या संख्येनं तरुणाई सोबत शहरातले नागरिक सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा संभाजी पेठ इथून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। ही रॅली गुलमंडी, पैठण गेट आणि पुढे नूतन कॉलनी मधून क्रांती चौकामध्ये पोहोचणार आहे आणि या रॅलीमध्ये असंख्य हजारोच्या संख्येनं लोक सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज आहे आणि देशाप्रती सगळ्यांचा जो आनंद आहे आणि स्वाभिमान आहे तो इथं ओतप्रोत भरून दिसतो आहे। विशेष म्हणजे जवळपास 50 ते 60 फूट लांबीचा एक ध्वज सगळ्या तरुणांच्या हाती आहे आणि तो घेऊन पुढे जात आहेत। सोबतच या रॅलीमध्ये महिला आणि शाळकरी मुलांचाही मोठा सहभाग आहे। साधारणतः रॅली सुरू झाल्यानंतर जवळपास 2 किलोमीटरचा अंतर इतके लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। शहराच्या सगळ्याच भागातले आहेत। विशेष म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यातूनही तरुण मुलं आले आहेत। विशेषतः जैन झी ही जी संकल्पना आहे ती या तिरंगा रॅलीमध्ये भाजपाने समोर आणणे दिसते आहे। स्वतः मुख्यमंत्री या रॅलीमध्ये आहेत आणि सोबतच प्रमुख मंत्री, त्याचबरोबर विधानसभेचे उपाध्यक्ष, सोबत इतर पदाधिकारी, मराठवाड्यातले आजूबाजूचे म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातले मंत्री, आमदार, खासदार या रॅलीमध्ये आहेत आणि लहान मुलांपासून, शाळकरी मुलांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत या रॅलीमध्ये उत्साह दिसतो आहे। ही रॅली जवळपास 2 किलोमीटर अंतरावर असं दिसते आहे। त्यामुळे सगळीकडे छत्रपती संभाजीनगरचा संभाजी पेठ, औरंगपुरा, गुलमंडी भागात सगळीकडे तिरंगा दिसतोय। एकीकडे देशभक्तीपर गीत, त्याचबरोबर घोषणा आणि या परिसरातील तिरंग्याच्या आवाजानं परिसर दणाणून निघालेला आहे।
नक्कीच महादेव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत जिथे अक्षरशः अलोट गर्दी जमलेली आहे या रॅलीसाठी। मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। भाजपचे अनेक मंत्री, आमदार सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, उद्या 15 ऑगस्ट आहे, त्याचं औचित्य साधून भाजपने संभाजीनगरमध्ये या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन तरुणाई, विशेषतः जेनझी याच्यामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय।